बालमित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या या तासामध्ये खूप स्वागत आहे. चला आता आपण एकही सेकंद न वाया घालवता विभाज्य आणि विभाजक या प्रकरणातलं उदाहरण संग्रह 33 पाहू. आणि हे उदाहरण संग्रह 33 सगळं कसोट्यावर आधारित आहे बरं का बालमित्रांनो. म्हणून तुम्ही सगळेजण कसोट्या पाठांतर करा. आणि तुमच्यासाठी मी कसोट्याचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. हा जो व्हिडिओ पाहतात ना तुम्ही, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे खाली जिथं नाव असते ना तिथे एक उलटं व्ही असते बघा. त्या उलट्या व्हीला तुम्ही क्लिक केलात, सरळ व्ही असते सरळ, त्या सरळ व्हीला क्लिक केलात की त्याच्या खाली जे काही डिस्क्रिप्शन बॉक्स येतो त्या बॉक्समध्ये मी कसोट्याची क्लिप देतो. ती पण तुम्ही क्लिप पहा आणि कसोट्या पाठांतर करा. चला आता आपण सोडूया प्रश्न पहिला. त्या प्रश्न पहिल्यात दिलेला आहे 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. अरे बापरे, एवढं सोपा प्रश्न असते का रे मुलांनो. प्रश्न पहिला, त्याच्यातलं पहिलं काय सांगितलं आपल्याला, 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या म्हणजे 2 न भाग जायला पाहिजे, 3 अंकी संख्या पाहिजे. आणि अशा किती 3 अंकी संख्या घ्यायच्यात? 5. बघा, नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 आणि नंबर 5. 2 ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 यापैकी एखादा अंक असतो त्याला 2 न भाग जातो. मग कोणते अंक असतात एकक स्थानी? 0, 2, 4, 6 व 8 हे अंक एकक स्थानी असेल तर त्याला कितीनं भाग जातो? 2 न भाग जातो. ह्याच्या अगोदर काही घ्या, 5, 7, 9, 2, 8, 7, 4, 3, 8, 2 झाले 5 अंकी संख्या तयार. म्हणजे 5 संख्या तयार झाल्या आणि प्रत्येक 3-3 अंकी संख्या आहे. सोप्या पद्धतीने युक्ती तुम्हाला सांगितली, कळालं. आता पुढचा एक प्रश्न आहे, 5 ने विभाज्य असणाऱ्या, आता ह्या 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्या होत्या. आता आपल्याला प्रश्न पाहायचा आहे दुसरा. आता दुसरा प्रश्न, हे जसं 2 न विभाज्य म्हणजे 2 न भाग जाणाऱ्या होत्या, तसं आता 5 न भाग जाणाऱ्या संख्या 3 अंकी संख्या, 3 अंकी 5 संख्या लिहा. आता बघा, ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या, ही चौथी संख्या आणि 5वी संख्या. मग नियम काय, कसोटी काय 5ची? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 व 0 असेल त्याला 5 न भाग जातो. मग आपल्याला इथे बघा धडाधड 5, 0, 5, 0, 5 एकक स्थानी घेतलात. त्याच्या अगोदर काही लिहा, 7, 2, 9, 1, 8, 1, 7, 7, 5, 4 झालं. 725, 910, 815, 770, 545 ह्या सगळ्या 5 न विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे या 5 न याला भाग जातो. समजलं मुलांनो, कळालं. आता 10 ने विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजे 10 न भाग जाणाऱ्या संख्या, जसं 5चं झालं तसं 10 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा. आता हे तर किती सोपं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, एकक स्थानी 0. 10ची कसोटी काय मुलांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असते त्याला 10 न भाग जातोय. मग लगेच लिहा 5 अंकी संख्या, 1, 2, 3, 4 आणि 5. एकक स्थानी 0 घ्यायचं. इथं 0 घेऊ, इथं 0 घेऊ, 0 घेऊ, 0 घेऊ, 0 घेऊ. हे महत्त्वाचं बरं का, नाही ते विसरतंय. इथं काही घ्या, 8, 7, 4, 2, 5, 1, 9, 8 आणि 7, 3 झालं. 870, 420, 510, 980, 730. अशा पद्धतीनं आपण प्रश्न पहिला संपूर्ण शिकून पाहिला. कळालं तुम्हाला? प्रश्न पहिला समजला. आता दुसरा प्रश्न काय दिले रे, 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा. आबा बाबा 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 बाबा, हा तर प्रश्न फारच सोपा आहे की रे मुलांनो. अत्यंत सोपा प्रश्न आहे हा. तर काय सांगितले प्रश्नामध्ये, 2 न भाग जाणाऱ्या आणि 3 न भाग जाणाऱ्या संख्या लिहा. अरे मग मला सांगा, 2 न भाग जाणाऱ्या आणि 3 न भाग जाणाऱ्या म्हणजेच काय, 6 न भाग जाणारी संख्या. 3 आणि 2चा गुणाकार किती येतो? 6. मग आता जर आपल्याला ह्या संख्या शोधायच्या असतील
तर 6नं भाग जाणारी संख्या शोधायचं आणि 6नं भाग जाणारी जी जी संख्या असेल त्या प्रत्येक संख्येला 2 आणि 3नं भाग जातोच आहे. चला मग काय सांगितलंय, 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा. हा प्रश्न आहे दुसरा. मग पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या, चौथी संख्या आणि 5वी संख्या. मग आता 2 आणि 3 6नं भाग जाणाऱ्या संख्या शोधू आपण. 6 6 36 आहे बघा. 36ला 2नं पण भाग जातो आणि 3नंही भाग जातो. पुन्हा 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 10 60. संपलं. किती सोपं होतं. 6नं भाग जाणाऱ्या संख्या लिहिल्या की 2नं आणि 3नं भाग जाणाऱ्या संख्या ॲटोमॅटिक तयार होतात. कारण 6ची कसोटीच काय आहे, ज्या संख्येला 2ने व 3नं भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो. संपला. दुसरा प्रश्न पण आपला पूर्ण झाला. आता तिसरा प्रश्न पाहूया मुलांनो. बघा आता तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलं आपल्याला, पुस्तक आहे ना तुमच्यासमोर, पुस्तकात पहा बरं का. 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. किती मीटर लांबीची रिबीन आहे, 3 मीटर. मग आता 1 मीटर म्हणजे किती असते बाळांनो, 100 सेंटीमीटर. आणि ती रिबीन किती लांबीची आहे, 3 मीटर. बघा 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटर लांबीचा असेल. मग आता तिचे असे तुकडे करायचे आहेत की तिचा प्रत्येक तुकडा हे 50 सेंटीमीटर लांबीचा असेल. कारण लिहा. चला अगदी सोपा प्रश्न आहे. बघा हा प्रश्न तिसरा. लाल पेननं प्रश्न लिहायचा बाळांनो आणि निळ्या पेननं उत्तर लिहायचं. लिहा. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर होय. बरोबर आहे. मग आता प्रत्येक तुकडा आपल्याला कितीचा करायचा आहे, प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटर लांबीचा करायचा आहे. मग आता या 300 भागिले 50 करूया. हे शून्य कटलं, हे शून्य. 5 1 5 आणि 5 5 25, 5 6 30. 6 तुकडे होतील की रे. मग खाली लिहायचं प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटर लांबीचा असेल. मग तुकडे करता येतील का, लगेच इथं लिहायचं होय. 50 सेंटीमीटर लांबीचे 6 तुकडे करता येतील. करता येतील. आणि पुन्हा काय त्यांनी विचारलेलं आहे की कारण लिहा. का बरं तुकडे करता येतील, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होय. म्हणून 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर होय. आणि 300ला 50ने भाग जातो. समजलं मुलांनो. तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर समजलं. लिहून घ्या सगळा प्रश्नाचा उत्तराचा भाग आणि पुन्हा न बघताही तुम्हाला करता यायला पाहिजे बरं का. बालमित्रांनो बघूया आता चौथा प्रश्न. 3 मीटर लांबीची एक रिबीन आहे. अरे वरच्या सारखाच प्रश्न दिलाय बघा. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. 3 मीटर लांबीची एक रिबीन दिली आहे. रिबीनचे 40 सेंटीमीटर लांबीचे 8 तुकडे हवे आहेत. तर त्यासाठी किती लांबीची रिबीन कमी पडेल असा प्रश्न विचारलाय. बघा आता मला सांगा मुलांनो, 3 मीटर लांबीची रिबीन आहे
आणि प्रश्न काय विचारला आहे, 40 सेंटीमीटरचे 8 तुकडे करायचेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबीन कमी पडेल. चला तर काढूया. हा चौथा प्रश्न लाल पेननं पूर्ण लिहायचा. आता इथं त्याचं उत्तर, आणि मग उत्तरात लिहायचं 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर होय. 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर होय. आणि मग त्याच्यात काय लिहायचं, म्हणजे आपल्याकडं 300 सेंटीमीटर लांब रिबीन आहे. लगेच खायला लिहायचं, म्हणजे आपल्याकडे 300 सेंटीमीटर लांबीची रिबन आहे. त्याच्यानंतर काय, 40 सेंटीमीटरचे 8 तुकड्यासाठी 40 सेमीच्या 8 तुकड्यासाठी 40 गुणिले 8 बरोबर 8 त्रिक 24, 8 चौक 32 म्हणजे 320 सेंटीमीटर रिबन लागेल. बरोबर आहे मुलांनो. मग आपल्याकडं आहे 300, लागणार आहे 320, म्हणजे किती कमी पडायले, 20. लगेच लिहायचं, म्हणून 320 वजा 300 बरोबर आलं 20, आणि सगळ्यात शेवटी लिहायचं, म्हणून 20 सेंटीमीटर रिबन कमी पडेल. समजलं, लक्षात आलं मुलांनो. छान. आता व्यवस्थित उत्तर पाहून घ्या आणि तुम्ही मनाने करा. चला विद्यार्थी मित्रांनो, 5वा आणि शेवटचा अगदी सोपा प्रश्न सोडवूया. काय सांगितले प्रश्नामध्ये, खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निशेष भाग जात असल्यास टिक अशी खून करा व भाग जात नसल्यास फुली अशी खून करा. किती सोपा आहे बघा. आता आपल्याला काय दिले, तक्ता भाजक. भाजक म्हणजे खाली भाजक नाही बरं का मुलांनो, भाजक म्हणजे हे पुढचे भाजक आहेत, 2, 5 आणि 10, आणि संख्या ह्या खालच्या संख्या आहेत. बरोबर आहे. ही तिरपी रेष काय दर्शवते, तिकडला त्रिकोण इकडली संख्या दर्शवतो, इकडला त्रिकोण खालची संख्या दर्शवतो. तक्ता समजला आणि अगदी सोपं आहे. आता काय करायचं, 15ला 2 न भाग जातो का, अरे नाही जात, कारण 15च्या एकक स्थानी विषम संख्या आहे. मग 15ला 5 न भाग जातो का, अरे हो जातो, कारण काय 5 एकक स्थानी 5 आहे. 15ला 10 न भाग जातो का, नाही जात, कारण एकक स्थानी 0 नाही आहे. चुकलं. समजलं, किती सोपं आहे. पुढं 30ला 2 न भाग जातो का, हो, कारण 0 ही समसंख्या आहे एकक स्थानची. 30ला 5 न भाग जातो का, अरे हो, कारण एकक स्थानी 0 आहे, हे पण टिक. 30ला 10 न भाग जातो का, हो, कारण एकक स्थानी 0 आहे. समजलं. पुढं 34ला 2 न भाग जाईल, हो, कारण 4 ही समसंख्या आहे. 34ला 5 न भाग जाईल, नाही जाणार, कारण एकक स्थानी 4 आहे, तिथं 5 किंवा 0 पाहिजे. 34ला 10 न भाग जाईल, कारण एकक स्थानी 4 आहे, तिथं 0 पाहिजे होतं, नाही जाणार. पुढं 46ला 2 न भाग जाईल, हो, कारण 6 ही समसंख्या एकक स्थानची. 46ला 5 न जाईल, नाही. 46ला 10 न जाईल, नाही, कारण एकक स्थानी 5 पण नाही, 0 पण नाही. 55ला 2 न भाग जाईल, नाही जाणार, कारण एकक स्थानी 5 ही विषम संख्या आहे. 55ला 5 न भाग जाईल, हो हो हो, कारण तिथं
एकक स्थानी 5 हा अंक आलाय. 55ला 10 नाही जाणार, कारण तिथं एकक स्थानी 0 हा अंक नाही आहे. 0 असता तर गेला असता. 63ला 2 न भाग जाईल नाही, कारण 3 ही विषम संख्या आहे. 63ला 5 न नाही, कारण 3 ही विषम संख्या आहे आणि तिथं 5 नाही आहे. 5 असतं तर गेला असतं. 63ला 10 न नाही, इथं तिन्ही फुले आल्या बघा. 70ला 2 न भाग जाईल हो. 70ला 5 न भाग जाईल अरे हो. 70ला 10 न भाग अरे हो हो. समजलं, कारण 0 एकक स्थानी आहे, समसंख्या आहे. 0 आहे, 5 न भाग जातो 5च्या कसोटीनुसार. 5ची कसोटी काय, एकक स्थानी 0 व 5 असल्यास 5 ने भाग जातो. 10ची कसोटी काय, एकक स्थानी 0 असल्यास 10 ने भाग जातो आहे ना. आणि 2ची कसोटी एकक स्थानी 0, 2, 4, 6 व 8 यापैकी एखादा अंक असल्यास त्याला 2 न भाग जातो. पुढचं 84 एकक स्थानी 4 आहे, मग 2 न भाग जाईल. 5 न जाणारच नाही आणि 10 न पण नाही. होता ना मुलांनो, 5वा प्रश्न सोपा होता. मग तुम्ही काय करा आता, हा जो उदाहरण संग्रह आपण 33चा भाग सोडवलेला आहे, हा सगळा भाग तुम्ही 5 वेळेस सोडवा. आणि हा जर भाग तुम्ही व्यवस्थित सोडवलात तर तुम्हाला यावर आधारित स्कॉलरशिपचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला निश्चित चांगल्या पद्धतीनं सोडवता येतील. म्हणून हा भाग छान पद्धतीनं सोडवा. छान पद्धतीनं रेषा ओढा. पट्टी, पेन्सिल, पेन, वेगवेगळ्या रंगाच्या पेनांचा वापर करून फेरवहीमध्ये लिहा.